तुमचा विश्वास, आमची बातमी। गेल्या 3 वर्षांपासून धुळ्यातल्या विविध शासकीय विभागामध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामांची शासनाकडे देयके प्रलंबित असल्यानं संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन करत स्वखर्चातून तयार केलेल्या रस्त्यांवर जाहीर फलके लावत 8 दिवसांत प्रलंबित बिले न मिळाल्यास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यासह शासकीय इमारती ताब्यात घेण्याचा इशारा धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे सचिव प्रकाश जानकीराम पांडव यांनी शासनाला दिला आहे। गेल्या 3 वर्षांपासून धुळे जिल्ह्यातील विविध विभागांत केलेल्या कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे सुमारे 200 कोटी रुपये बाकी आहे, तर महाराष्ट्र स्तरावर ही थकबाकी 96,000 कोटी रुपयांपर्यंत आहे। शासनाने थकबाकी असलेली बिले न दिल्यामुळे अनेक कंत्राटदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वेळा आंदोलन निवेदन देऊनही किरकोळ रक्कम मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी थेट कामबंद आंदोलन केलंय। या कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तयार केलेले रस्ते, शासकीय इमारती या ठिकाणी कंत्राटदारांनी जाहीर फलके लावत 15 एप्रिलपर्यंत शासनाने प्रलंबित बिले न दिल्यास नागरिकांसाठी वापरला जाणारा रस्ता आणि शासकीय इमारतीवर कंत्राटदार ताबा मिळवणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। कंत्राटदारांनी दिलेल्या इशाऱ्यावर शासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी कंत्राटदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही गेल्या 24मध्ये जी निवडणूक झाली म्हणजे 2023 पासून बरेच कामं घेतली। 23मध्ये शासनाने भरपूर कामं काढली आणि लोकांना विकास दाखवण्यासाठी कामं करून घेतले लोकांकडनं, आणि 24, 25, 26 3 वर्षापासून सरकार एक छडाम द्यायला तयार होत नाही। आता आम्ही 30 तारखेला इथे आंदोलन केलं संध्याकाळी, तेव्हा कुठे त्यांनी 5% 7% पेमेंट पाठवलं। ती घ्यायला बी लाज वाटते, कारण त्याच्याने ना आमचे बँकेचे हप्ते भरले जात, ना उधारी दिले जात, ना काही लोकांना माहीत पडतं पेमेंट आलं। अरे पण ते काय आलं, किती आलं, एकदम दयनीय परिस्थिती आहे। आम्ही कसे हालाकीचे दिवस काढतो आहे, अतिशय नको त्या परिस्थितीतून आम्ही जातो आहे, स्ट्रगलिंग जातो आहे। बरं, हे नुसती धुळे जिल्ह्याची कंडिशन नाही, संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे। महाराष्ट्र लेवलवर आम्ही झगडतो आहे। बांधकाम मिनिस्टरांशी अनेकदा चर्चा झाल्या, त्या झाल्या, पण मुख्यमंत्री ठेकेदारांना वेळ देण्यास टाळाटाळ करतात आणि वेळच देत नाही आणि चर्चाही करत नाही। केव्हा देणार, काही शाश्वती वाटत नाही। म्हणजे काय करणार आहे, अंधारात आम्ही चालतो आहे। शासन अतिशय म्हणजे निर्दिष्ट होऊन गेलं, काही पडलेलं नाही, कामं होऊन गेले, आता ते करा। याच्यामुळे आता आम्ही चवतावले, त्याच्यामुळे आमचे बरेच ठेकेदार आता ह्या तयारीला लागलेले आहेत की ज्या बिल्डिंग बनवल्या आहेत त्यांनी, ज्याच्यात वापर जरी असेल तिथे शासन ठेकेदार आपल्या खर्चाने तिथे टाळ लावेल आणि ते ऑफिस बंद करेल आणि वापर बंद होऊन जाईल। नंतर रस्ते असतील किंवा पूल असेल, पुलाला सुद्धा बांबूचे कठडे बांधून त्याच्या अगोदर आम्ही 15 दिवस अगोदर बोर्ड लावू तिथे की बाबा शासनाने आमच्याकडनं काम करून घेतलं, पण शासन बिल देण्यास टाळाटाळ करत आहे, म्हणून आम्ही हा रस्ता 15 दिवसानंतर बंद करणार आहोत। पण 15 दिवसात मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर आम्ही त्या रस्त्याला बांबूने बांधून तो रस्ता बंद करू। रस्ते असतील तर रस्त्यांना ब्रेकर टाकून बंद करू, तिथे मातीची ढिगार ठेवून, दगडाची ढिगार ठेवून रस्ते बंद करू। पण त्याच्यावर आम्ही सूचना देऊ, कारण जनतेची गैरसोय होता कामा नये। तर जनतेचा एक भाग आहे, पण शासन एकदम दुर्लक्ष करतं। त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे करणार आहे। आमचे अध्यक्ष महोदय संदीप महाले यांनी टायर जाळून रस्ता बंद आंदोलन करू, आणि त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही। उद्ध्वंसक अगर उद्रेक असंच हवं आहे, पण आम्ही एका चांगल्या व्यापारी स्तरातून आलेलो असतो, त्याच्यामुळे। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।